मला अर्थार्जना करता, काहीतरी कामधंदा करण्याकरता, व्यवसाय करण्याकरता आम्हाला हे शिक्षण घेणं गरजेचं आहे. परंतु त्याही पेक्षा महत्त्वाचं जे आहे, त्या शिक्षणाला कदाचित मर्यादा असतील. त्या शिक्षणाच्या जोरावरती आम्ही जो बिझनेस करू किंवा जी नोकरी करू, त्याही नोकरीला, त्याही व्यवसायाला मर्यादा पडतील. परंतु परमेश्वराचं जे पवित्र वचन आहे, या शिक्षणाला कधीच मर्यादा पडत नाहीत. आमचं जीवन संपून जातं, परंतु हे शिक्षण कधीही संपत नाही. आणि म्हणून प्रियांनो, लक्षात घ्या, आमच्या जीवनाकरता जे शिक्षण आम्ही घेतो अर्थार्जनासाठी, पैसा कमवण्यासाठी, त्यापेक्षा देवाच्या पवित्र वचनांचं शिक्षण आम्हाला घेता आलं पाहिजे. आणि त्या शिक्षणामध्ये आम्ही वाढलं पाहिजे. त्या पवित्र वचनांमध्ये आमची वाढ व्हायला पाहिजे. वाढ कशी होईल? इथं ऐकून आशीर्वाद घेतल्यानंतर पुन्हा घरी गेल्यानंतर जगिक गोष्टींमध्ये आम्ही विलीन झाल्यामुळं ही वाढ होणार नाही. देवाच्या वचनाची वाढ कशामुळे होणार आहे? आम्ही एकमेकांना फोन करतो का? किती जण एकमेकांना घरी गेल्यानंतर फोन करतात? किती जण एकमेकांना विचारतात की पाळक साहेबांनी आज जे शिकवलं, आज जे सांगितलं, जो संदेश दिला, तो तुला कळाला का? मला एक मुद्दा त्यातला कळाला नाही, मला समजावून सांगतेस का? मला समजावून सांगतोस का? किंवा पाळक साहेब, तुम्ही तुमच्या संदेशामध्ये अमुक एक गोष्ट सांगितली नाही, ती मला कळाली नाही. असं किती जण फोन करून विचारतात? कुणीच करत नाही. मला आजपर्यंत कुणाचेही फोन आले नाहीत. आपण एकमेकांना फोन करता का? आपण एकमेकांना विचारता का? नाही विचारत. आपण ग्रँटेड घेतो, आपण गृहीत धरतो देवाचं वचन. आम्ही परंपरा म्हणून या ठिकाणी येतो. रविवार आहे, चर्चला जायचंय, देवाचं वचन ऐकायचंय म्हणून आम्ही इथे येतो. ही आद्य ख्रिस्ती मंडळी रोज पवित्र मंदिरामध्ये, रोज शक्य आहे का येणं आपल्याला? येणार आपण रोज? मी रोज येईल? नाही पॉसिबल होत. प्रियांनो, आम्हाला जर रोज येणं शक्य नाही, तर निदान आम्ही घरी गेल्यानंतर सोमवार ते शनिवार झालेल्या शास्त्र पाठावरती आम्ही चिंतन मनन केलं पाहिजे. आम्ही एकमेकांना फोन करून, फोन किती सोपा झालाय आता. आपण जगाच्या पाठीवर कुठेही राहा, सहज फोन करू शकतो आपण. आम्ही ती देखील तसदी घेत नाही. इतक्या आपण आपल्या वैयक्तिक कामांमध्ये आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्ये आपण स्वतः व्यस्त झालेलो आहोत. हे कुणी व्यस्त केलं माहिती का? हे सैतानाने व्यस्त केलेलं आहे. देवाचं वचन तुम्ही एकमेकांना शेअर करू नये. आम्ही शेअर कुठं करतो? व्हॉट्सअपवरती. जे आम्हाला आलेलं असतं तेच आम्ही फॉरवर्ड करतो. हे होत नाही. देवाच्या वचनाचा प्रसार आणि